नमस्कार मंडळी. तर बघा, मस्त अशी पूर्णा किचनमध्ये आज खिचडीचा बेत आहे. तर खिचडीचा बेत कसा ठरला बघा. आज मस्त छान असं ज्योतिबाला गेलो होतो सकाळी. तर ज्योतिबाला गेल्यावरती येताना बाहेरच खाणं झालं आणि तिथं आणि प्रसाद घेतलेला होता. तर प्रसादात बघा तिथं खिचडी होती अशी मऊ एकदम. तर तशीच खिचडी बनवून बघायची म्हटलं घरी. तर एकदम अशी पातळ अशी खिचडी होती. तर तशा पद्धतीने करून बघितली आहे. तर बघा, कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट आहे आणि इंद्रायणी तांदूळ आहे आपलं. त्याच्यामध्ये घालायला एक वांगं आणि एक बटाटा साल काढून घेतलेला आहे बारीक चिरून. आणि फोडणीमध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, मोहरी, तेजपत्ता आहे आणि एक वेलची आहे हिरवी आणि 2-3 लवंगा. आणि त्याच्यामध्ये मग कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट आपण घालून घेतली. नंतर छान असं ते भाजल्यावरती मग हे बघा, कांदा, वांगी आणि बटाटे छान असे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि सगळे मसाले तुम्हाला दाखवलेले आहेत प्लेटमध्ये, ते मसाले घालून घेतले. आणि डाळ घातलेली आहे 2 प्रकारची, तूर आणि मूग डाळ. आणि मग हे बघा, छान असं सगळं परतून घेतल्यावरती मग हे आपले इंद्रायणी तांदूळ स्वच्छ निवडून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. शक्यतो मी धुत नाही तांदूळ. आणि खूप छान अशी मऊसूत अशी खिचडी झालेली आहे. तर व्यवस्थित सगळं परतून घेतलं आणि खूप मस्त टेस्टी लागतं. तर यात अजूनही भाज्या तुम्ही घालू शकता. पालकची भाजी घालू शकता किंवा गाजर होतं माझ्याकडे, पण घाईत आठवलं नाही. आणि वाटाणाही घालू शकता. तर खूप छान मस्त टेस्टी अशी खिचडी होते ही. तर याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घातल्या तरीही चालतील. आणि एकदम मऊसूत जशी तिथं होती खिचडी, तशा पद्धतीची खिचडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही थोडीशी टेस्ट माझी कमीच झाली, पण मस्त झाली, छान झाली खिचडी. तर हे बघा, छान असं गरम पाणी घातलं आणि ठेवलं आणि 2 शिट्ट्यात आपली खिचडी तयार आहे. तर तुम्ही बघू शकताय, मस्त अशी मऊसूत नरम खिचडी. हे बघा, खूप छान अशी खिचडी झालेली आहे. तर तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी करता हेही सांगा. आणि मस्त गरमागरम अशी टेस्टी झणझणीत अगदी मस्त अशी वाफाळती खिचडी या खायला मंडळी. तर बघा, ही प्लेट सजवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरंच काय आहे. बीट आहे, काकडे आहे, गाजर आहे, कांदा, टोमॅटो, लिंबू. तर थाळी आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व्हिडिओला. व्हिडिओ स्किप न करता पहा. तर बघा, खूप छान अशी खिचडी झालेली आहे आणि मुलांना तर खूप आवडली. व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. धन्यवाद.